लव यू टू. हाय ग. नमस्कार. थोड्या घोषणा द्या म्हणजे मला भाषण आठवेल. ए, मजा केली रे. सर्वप्रथम मला वाटतं की आपलं चालू व्हायच्या आधी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या युवकांनी, ज्या ज्या तरुण तरुणींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातनं राजीनामा घेतलाय, त्यांच्या पालकांसाठी, त्या तरुणांसाठी मला वाटतं आपण खूप जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मी जेन्युइनली सांगतो, मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो. मी दरवेळेला बोलतो कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे. आणि मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. जेन्युइनली मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काय आता फॉर एक्झाम्पल आपले अनेक आंदोलनं झाले गेल्या अनेक वर्षात. मला राजसाहेबांनी जेव्हा विद्यार्थी नेत्याचं पद दिलं, महाराष्ट्राचा दौरा निघाला, तुमच्यासारख्या अनेक तरुण तरुणींना भेटलो, आपण पहिलं युनिट स्थापनेचा कार्यक्रम दिला, तो तुम्ही इतक्या उत्तम प्रकारे राबवलाय, त्याच्यानंतर आपण आज इथपर्यंत आलो. मला माहित नाही मी तुमच्याशिवाय काय केलं असतं. आणि जेन्युइनली मी हे सांगतो कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आत्तापर्यंतचा दौरा झाला तो सगळे जे झाले आंदोलनं मला वाटतं विसरला पाहिजे. कारण मला आता तुम्हाला सांगायचे पण नाहीत आपण काय केलंय, आणि तुम्हाला आठवतं पण मला वाटतं विसरला पाहिजे. मला माहितीये आपण कुठच्याही आंदोलनात थांबलो नाही जोपर्यंत यश मिळालं नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही. पण आपण हे सगळे आंदोलन विसरले पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे. कारण आता राज्याची परिस्थिती काय झाली आहे, देशाची परिस्थिती काय झाली आहे हे आपण बघितलं पाहिजे. मला वाटतं सगळं विसरलो पाहिजे, आता पुढे जायचंय. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो. मी आज आता आधीचं आठवते ना का परत बोलू? पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही गेल्या आठवड्यात बघा, आपण जेव्हा व्हॅनमधनं लोकांना बाहेर काढत होतो, विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो, हा माझ्यात कॉन्फिडन्स कुठून आला? तर मला माहिती आहे की तुमची ताकद माझ्या मागे आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्या मागे आहे. म्हणून मला वाटतं की हा कॉन्फिडन्स माझ्यात आला. पोलीस पण तुम्ही बघितले असतील तर शांत का होते? घाबरलेले? तर मला वाटत नाही घाबरलेले. पोलीस आहेत ते, महाराष्ट्राचे पोलीस आहेत ते. मला वाटतं ते कुठेतरी आदरयुक्त एक हे होतं त्यांना की दडपण की कुठेतरी आपण शांत राहू. कारण मला माहिती आहे ह्या राज्यात पोलीस बांधवांसाठी जर कोण उभं राहिला असेल तर तो राज ठाकरे आहे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहेत.
ह्या गोष्टी आपण कुठेतरी आपली ताकद समजून घेतली पाहिजे. कारण ह्या आता मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजकारणी नाही, ना मला बोलता येतं, पण मला माहिती आहे की आपल्या राज्यात काय चालू आहे, आपल्या देशात काय चालू आहे. मी खूप भीषण एक परिस्थिती बघितली आहे गेल्या 1 महिन्यात, खूप भीषण. काठ्या घालून लोकांना मारतात, खिळे घालून लाठ्यांमध्ये लोकांना मारतायत काय, मुलींवर हात काय टाकतायत, कपडे काय फाडतायत. आत्ता ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले, चंपा काय बोलले ते, की दिल्लीत सगळ्या पोलिसांनी दगड उचललेत, आंदोलनात ते सगळे दगड उचललेत आणि त्या फुटप्रिंट वरनं ते आता आधार कार्डला लिंक करणार आहेत. सगळे चंपाच्या घरी पाठवा. मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार. तो एक मुलगा आठवतो तुम्हाला आंदोलनात, जो बोलत होता मारा मला, मारा मला, तो आपल्या नागपूरचा आहे, मला अभिमान आहे त्याच्यावर. आपल्या फडणवीस साहेबांच्या शहरातला आहे तो, मला अभिमान आहे त्या मुलावर. पण आपल्या मुख्यमंत्री साहेबांना कधी वाटलं नाही की त्याच्यावर बोलावं, कारण राजकारणात आपण एवढे फसलोय. मला आज फक्त मी तुमच्यासमोर एवढं ह्याच्यासाठी आलोय की तरुणांना एक मेसेज द्यायला आलोय. 5 वर्षातनं एकदा निवडणूक येते, 5 वर्षातनं एकदा तुम्हाला मतदान करायला मिळतं. मतदान तुम्ही कशासाठी करता, मला उत्तम रोजगार मिळावा, माझ्या मुला मुलींना उत्तम शिक्षण मिळावं, शेतकऱ्यांचं भलं व्हावं. आज दिवसाला 8 शेतकरी ऑन एन ॲव्हरेज आत्महत्या करतायत. लाडकी बहिणीचं मी बोलायला नको, आपल्या रस्त्यांमध्ये खड्डे नको. तुम्ही आमच्यासाठी एक उत्तम मुंबई पुणे बांधलंय, ते एका महिन्यात कोसळायला नको. पेट्रोलमध्ये इथेनॉल नको. आपल्या बेसिक गरजा आहेत हो. ह्या बेसिक गरजांसाठी तुम्ही त्यांना 5 वर्षातनं एकदा मतदान करता. 4 वर्ष ते तुमची कामं करत नाहीत आणि 5व्या वर्षी तुम्हाला तुमची जात ही संकटात दिसायला लागते, धोक्यात दिसायला लागते. तुमचा धर्म हा तुम्हाला धोक्यात दिसायला लागतो. तुमची भाषा ही तुम्हाला धोक्यात दिसायला लागते. हे का होतंय हे पहिलं समजून घ्या. 4 वर्ष काही नसतं, 5व्या वर्षी काय येतं, कारण ते जिकडे अयशस्वी झाले तिकडे ते तुम्हाला आता फसवून फसवतायत की आता 5व्या वर्षी आम्ही हे करून, मला वाटतं की ह्या गोष्टीवरनं हे लोक पेटतील. हे तुम्हाला कळायला पाहिजे कुठेतरी. हे असं सहज जाऊन देऊ नका. ते 4 वर्ष तुमची मारतात आणि 1 वर्ष तुम्हाला मलम लावतात. ह्या गोष्टी विसरू नका. मला तरुणांना एवढाच संदेश द्यायचा आहे की ज्या ह्या गोष्टी घडतात, ज्या तुमच्या आयुष्यात, म्हणजे जे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्याच्यासाठी एका माणसाला मतदान करता, त्यांनी जर 5 वर्ष काम नाही केलं, बदला. त्या राजकारणाने तुमची भीती वाटू द्या. आता कसं झालंय की राजकारणाने एक फॉर्म्युला मिळालाय, 5व्या वर्षी काय करायचं. 5व्या वर्षी तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय आणि ते आपण आता ह्याच्या पुढे करणार आहोत. त्याच्यामुळे आपण आता 1 तारखेला सदस्य नोंदणी आपण आपली जाहीर करत आहोत. आजपासून मी सगळीकडे फिरणार आहे, जिथे जिथे शक्य होईल तिकडे जाणार आहे. पण जिथे शक्य नाही होणार, सदस्य नोंदणी झाल्यावर माझा महाराष्ट्राचा दौरा निघणार आहे. मला प्रत्येक सदस्याला भेटायचं आहे, मला प्रत्येक विद्यार्थ्याला भेटायचं आहे. आणि 1 असेल, 100 असतील, 1000 असतील, विद्यार्थी असतो, तरुण असतो, त्याची प्रॉब्लेम तेवढीच मोठी असते. आपल्यासाठी छोटी असली तरी त्याच्यासाठी मोठी असते. त्याच ह्याच्यानी तुम्हाला ते समोर जायचंय. त्याच्यामुळे मी एवढंच सांगायला तुमच्या समोर आलोय. आणि मला वाटतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र, मला वाटतं राजसाहेबांच्या हातो घडो आणि तो घडेलच.
पण महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी विद्यार्थी संघटना मला उभी करायची आणि मला वाटतं तुमच्या सहकार्याने मी ती उभी करू शकीन अशी मी फक्त प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमित साहेब.